आपल्याला चांगल्या प्रकारचं त्यांच्या अमृतमय वाणीतून हे ज्ञानामृत आपल्याला ऐकायला मिळालं असतं, परंतु या धावपळीच्या वेळेनुसार आपल्याला जसा जसा वेळ मिळाला तसा आपण थोडं सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 दिवस भेटले. पहिल्या दिवशी महाराजांनी प्रवचन सुंदर केलं. काल फक्त आपण एक श्लोकावर थोडंसं त्याचा भावार्थ पाहिला, कालच ना परवा दिवशी, आणि आज थोडंसं महाराजांनी मनोगत म्हणून आणि थोडंसं आपल्याला तीर्थयात्रे संबंधाने थोडीशी माहिती महाराजांनी दिली. आता चालू असलेला हा यात्रेचा उपक्रम आज उपांत्य म्हणजे अंतिम टप्प्यात, आपण उद्या परतीचा प्रवासाला सुरुवात करणार आहे. तर त्याच्या अगोदर आपण हा जो काय अट्टाहास करून हा गेली 2 महिन्यापासून म्हणजे तिकीट बुकिंग झाल्यापासून याच्या अगोदर सुद्धा आपण ठरवत होतो की नाही आपल्याला कधीतरी पशुपतीनाथला जायचंय, कधीतरी मुक्तानाथला जायचंय, ठीक आहे, असं आपण ठरवत होतो. पण ठरवत असताना तो योग घडून येण्यासाठी आता योग घडून आला, खरं की नाही. म्हणजेच तीर्थयात्रा केव्हाही आणि कधीही घडत नाही. नुसतं आपल्याकडे पैसा असला म्हणजे यात्रा घडत नाही. यात्रा घडण्याकरता 4 गोष्टी आवश्यक आहेत. काय काय? तुमच्याकडे पैसा तर पाहिजेच, कारण का आपण घर सोडलं तर त्या सगळ्या गोष्टीसाठी काय लागतो? पैसा, खरं की नाही. पैसा पाहिजे, तुम्हाला त्या तीर्थक्षेत्राविषयी म्हणजे फिरण्याविषयी आवड पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्याकडे वेळ पाहिजे आणि तुमचं आरोग्य ठीक पाहिजे. या 4 गोष्टी एकत्र येऊन ज्यावेळेस योग येईल त्यावेळेस यात्रा घडते. याच्यापैकी एक जरी गोष्ट कमी असेल तरी यात्रा घडत नाही. तुमच्याकडे पैसा आहे, तुम्हाला आवडच नाही, यात्रा होईल का? पैसा आहे, तुमच्याकडे पैसा आहे, आवड आहे, पण तुमचं आरोग्य ठीक नाही, यात्रा घडेल का? पैसा आहे, आरोग्य आहे, नंतर तुम्हाला आवड आहे, पण तुमच्याकडे वेळच नाही. किती वेळ नाही? तर तुम्हाला जेवायला टाइम नाही, एवढे तुम्ही बिझी असाल, तर तुमची यात्रा घडेल का? या सगळ्या गोष्टी घडण्याकरता काय पाहिजे? योग पाहिजे. काही वेळेस या सगळ्या गोष्टी एकत्र येतात, तिकीट बुकिंग होते. बऱ्याच वेळेस अशी घटना घडेल तर प्लॅटफॉर्मला आलेली माणसं रिटर्न गेलेली, आणि काही वेळेस असं घडतं ज्यांचा काहीच संपर्क नसतो, यात्रेशी संबंध नसतो, बुकिंग नसते, काही नसते, अचानक 2 दिवस अगोदर काही मंडळी कॅन्सल होतात आणि अचानक त्यांची उडी त्याच्यामध्ये पडते. म्हणजे एका अर्थाने दर्शन त्यांच्याच नावाचं असतं, खरं की नाही. फक्त बुकिंग यांनी केलेली असते त्यांच्या सीटची, खरं की नाही. अशी कधी कधी घटना घडते. तर म्हणजेच थोडक्यात सांगायचं असं, या सगळ्या गोष्टीसाठी काय पाहिजे? योग पाहिजे.